तर नमस्कार मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता थोड्या दिवसावर नवरात्र उत्सव जवळ येणार आहे, त्यासाठी मी मूर्ती पेंटिंगसाठी आलेला आहे. दुर्गे मातेची मूर्ती मी पेंटिंग करणार आहे. तर तुम्हाला जर आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी मूर्ती पेंटिंग कशा प्रकारे करतोय. तर मित्रांनो, या ठिकाणी शेडिंगचं काम झालेले आहे. आता राहिले आहे ते फक्त साडी आणि डायमंड वर्क आणि आखणी करायची बाकी आहे. तर आम्ही या ठिकाणावरून दुसऱ्या गाड्यावर मूर्त्या हलवतो आणि त्या ठिकाणी ते बाकीचं काम केलं जातं, डायमंड, आखणी आणि साडीचं. तर आपण निघतोय दुसऱ्या गाड्यावर. हे बघा, हे बघा, हे बघा आमचे कारागीर. अरे थांब ना, आम्हाला पण छत्री दे ना. या ठिकाणी आमचा दुसरा गाला आहे श्री मल्हार कला केंद्र. तर या ठिकाणी आखणीचं काम चालू आहे. आखणीसाठी वर्षेवरून आलेले आमचे विश्वास भगत
पेंटर हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी नवरात्रीमध्ये आपल्या देवीचे आखणी करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि आमचे जय मल्हार कला केंद्राचे प्रोप्रायटर अविनाश शेळके आता हे शेगडी साफ करतात बघा. आणि इकडे हे आमचे 2 कारागीर हे बघा ते जुने पेंटर जेवायला बसलेत. एक राहुल आणि सागर. खास कल्याण रिटर्न असे आमचे राहुल जशी पोरगी लाजते बघा, पाहू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये. पोरगी पण लाजत नाही एवढा लाजतोय तो. नवरी नाचते बघा कशी. उद्याच्याला आहेत ना मूर्त्या, किती 4 आहेत ना रे? 4 2 ती मोठी आहे 5 मूर्त्या आहेत उद्याच्याला आखणी ज्याला. हा ते आहेत. बसवच नाही का? काय आलो ना. काय करतो काय सागर? काय नक्की करतो काय? डायमंड करतो काय? बघू दाखव कसं बॅच बनवतो. अरे आता प्रोफेशनल आर्टिस्ट आमचे सागर उमने, त्यांच्या मनात फुटलेला आहे लाडू. उमने त्यांच्या मनात लाडू फुटलेला आहे. आता ते प्याज बनवतात. पाहू शकता प्याज कशा प्रकारे बनवायचे. ते आपल्या शेतकऱ्यांनी बनवलेले आहेत. हे फक्त टेक्निकल पॉइंट मध्ये आलेले. आणि राहुल तू बघतो काय आणि करतो काय? तर या ठिकाणी आखणी आणि डायमंडचं काम फायनल झालेलं आहे. पाहू शकता कशा प्रकारे मोठीची सजावट आणि आखणी.